सर्वांना जय सत्य. आज 11 एप्रिल महात्मा फुलेंचा जन्मदिवस. या दिवशी 1827ला महात्मा फुलेंचा जन्म झाला आणि त्यांचा जो जन्म झाला तो पेशवाई संपल्यावर 9 वर्षांनी, म्हणजे 1818ला पेशवाई संपली, इंग्रजांचं राज्य आलं आणि 1827ला महात्मा फुल्यांचा जन्म झाला. महात्मा फुल्यांनी जे काही कार्य केलं ते अजोड आहे, अशा प्रकारचं आहे. त्यांनी जी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली, ती मशाल आजही आपण पूर्णत्वाकडे नेली नाही. महात्मा फुल्यांनी जी महत्त्वाची पुस्तकं लिहिली त्यामध्ये गुलामगिरी नावाचं पुस्तक मला आजच्या संदर्भातही महत्त्वाचं वाटतं. कारण ही जी गुलामगिरी महात्मा फुलेंनी वर्णन केली ती गुलामगिरी कोणाची आहे? महात्मा फुल्यांनी इंग्रजांचं राज्य आलं होतं म्हणून इंग्रजांच्या विरुद्धची गुलामगिरी लिहिली नाही, तर गुलामगिरी पुस्तकात त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की या देशावर ब्राह्मणांची गुलामगिरी आहे, जाती व्यवस्थेमध्ये ज्यांचं वर्चस्व आहे त्यांची गुलामी या देशामध्ये आहे. ते त्यांनी आम्हाला गुलाम केलं आहे, त्यांनी आम्हाला शिक्षणहीन केलं, त्यांनी आम्हाला शूद्र अतिशूद्र म्हटलं, त्यांनी आम्हाला अस्पृश्य केलं. इंग्रजांनी मात्र आम्हाला तशा प्रकारची वागणूक दिली नाही किंवा देत नाही, हे त्यांची अवधारणा होती. अशा प्रकारची ही जी सत्ता महात्मा फुल्यांनी वर्णन केलेली आहे ती गुलामगिरी संपली आहे का? मध्ये आपण आपल्या देशाला इंग्रजांचं राज्य गेलं आणि आपण म्हणतो देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाला, तो देश इंग्रजांच्या ताब्यातून इथल्या गुलाम करणाऱ्या लोकांच्या ताब्यात गेला. म्हणजे जे गुलाम होते, शूद्र अतिशूद्र किंवा आंबेडकर असतील, फुले असतील, पेरियर असतील, यांच्या ताब्यात देश गेला का? तर नाही. म्हणजे गुलामगिरी कायम असताना देश स्वतंत्र झाला. ज्यांची गुलामी होती तेच सत्ताधारी झाले, म्हणजे फरक पडला नाही. सामाजिक रचनेमध्ये, सामाजिक गुलामगिरीमध्ये फरक पडला नाही. आणि म्हणून तुम्हाला दिसेल की ही जी सत्ता या आजपर्यंत 1947 पासून तर आज 2024 पर्यंत चालू आहे, ही सत्ता देखील सामाजिक गुलामगिरी विरुद्ध नसणारी सत्ता होती आणि आहे. काँग्रेसचं राज्य किंवा गांधीच्या विचारांनी स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हटलं जातं, परंतु गांधीचे विचार हे इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध होते, इथल्या सामाजिक सत्तेविरुद्ध ते फारसे बोलले नाही. ज्या प्रकारे महात्मा फुले बोलले, ज्या प्रकारे आंबेडकर बोलले, ज्या प्रकारे पेरियर रामस्वामी बोलले, त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला. तसा पुरस्कार किंवा तसं आंदोलन स्वातंत्र्याचं आंदोलन नव्हतं. आणि म्हणून आपण म्हणतो की गुलामगिरी आजही जारी आहे. ज्या मनुस्मृतीचा विरोध आंबेडकरांनी, फुल्यांनी, पेरियर रामस्वामींनी केला, त्याच विचाराची सत्ता आज या देशामध्ये सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ या देशामध्ये महात्मा फुल्यांनी वर्णन केलेली गुलामगिरी आजही मोठ्या प्रमाणात जारी आहे. आज ती गुलामगिरी जोपर्यंत जाणार नाही, म्हणजे जाती व्यवस्था या देशात जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत या देशामधली आमच्यावरची, बहुजन समाजावरची, आदिवासीवरची, दलित ओबीसीवरची गुलामगिरी संपणार नाही. या देशामध्ये समतेचं राज्य येणं हे आता स्वप्न ठरणार आहे, कारण त्याविरुद्ध आमचा संघर्ष नाही. उद्या परवा जे काही निवडणूक आहे या देशामध्ये, भारतात सगळ्या देशाच्या, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मुद्दा सामाजिक समतेचा नाही, राजकीय सत्ता परिवर्तनाचा आहे. तर काँग्रेसमधील जो काही राहुल गांधी विचार मांडत आहेत ते विचार संघाच्या विरुद्ध आहे, परंतु ते जाती व्यवस्थेच्या विरुद्ध आहे का याचाही तपास करावा लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकीय सत्ता जरी बदलली तरी सामाजिक रचना बदलत नाही, सामाजिक सत्ता बदलत नाही. ज्यांचं सामाजिक वर्चस्व आहे, ज्यांच्या हातामध्ये इथली संस्कृती, धर्म
किंवा सगळी ब्युरोक्रेसी आहे, नोकरशाही आहे, सरकारी यंत्रणा ज्यांच्या ताब्यामध्ये आहे, ती यंत्रणा जशीच्या तशीच राहील, परंतु राजकीय सत्ता बदलेल. मंत्री बदलतील, प्रधानमंत्री बदलेल, परंतु इथली ब्राह्मणशाही बदलणार नाही, हे स्पष्ट आहे. तिला वार करणं, अशा प्रकारची राजनीती येणं याची आवश्यकता आहे. तरच या गुलामगिरीला विरोध होईल, तरच या गुलामगिरी खिळखिळी होईल. जाती व्यवस्था विरोध, समतेसाठी संघर्ष हे झाल्याशिवाय या देशामध्ये सामाजिक गुलामगिरी संपणार नाही आहे आणि हिंदू राष्ट्र पुन्हा हावी होणार आहे. आज जी काही राजनीती भाजप करते आहे ती संघाची राजनीती आहे, संघाची सांस्कृतिक, धार्मिक सगळ्या प्रकारची नीती आहे आणि ती नीती या देशातील बहुजन समाजाला खाली नेणारी आहे, गरीब करणारी आहे, शिक्षणहीन करणारी आहे आणि ती नीतीच राहिली तर आपण आणखी गुलामीच्या गर्तेत जाणार आहोत हे निश्चित.